आणि निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे का महादेव जानकरांची शिट्टी वाजली. तू बोलतो नाना तुझं ना ऐकायचं तर पुन्हा ऐकायचं. नमस्कार, मराठी मंडळीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर धरलेला आहे आणि सर्वाधिक चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाची. या बारामतीच्या प्रचारादरम्यान अजितदादा पवार यांच्या सभेमध्ये शरद पवार यांची सभा ऐकून आलेला एक कार्यकर्ता अजितदादांना भेटला. त्याची अजितदादांनी कशा प्रकारे फिरकी घेतली, भाषणादरम्यान अजितदादा पवार यांना अचानक खोकला कसं काय लागला, त्यांच्या भाषणादरम्यान शिट्टी कशी काय वाजली आणि नेमकं काय घडलं, आणि हे सगळे घडत असताना अजितदादा पवार यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर काय आरोप केलेत ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर बघूया अजितदादा पवार यांचं एक धडाकेबाज आणि कॉमेडी असं जबरदस्त भाषण. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे एकाच बाजूने त्या बाबतीमध्ये उभं राहावं. दादा म्हणतायत की कार्यकर्त्यांनी एका बाजूने उभं राहावं, मात्र दादा एका बाजूने राहिलेत का हाही प्रश्न विचारणं या ठिकाणी गरजेचं आहे. आज शनिवारी मारुतीरायाचा दिवस आहे. मनाला विचारा की तिकडच्याही सभेला गेलो आणि ह्याही सभेला आलो, हात वर करा बरं. तेव्हा झालेच 2-4 हात वर, त्याला कळलंच नाही पण हात वर झाले. ही सगळ्या डगरीवर नकारे पाय देऊ, कुठंतरी एक साईड धरा, एक साईड. दादा आणि दादांचे कार्यकर्ते सारखेच झाले. दादांनी एक साईड धरलेली, त्याच्यामुळे कार्यकर्ते एक साईड धरायला तयार नाही. दादा काँग्रेस बरोबर गेले, शिवसेनेबरोबर गेले, आता भाजप बरोबर केले, असाही आरोप या ठिकाणी करता येऊ शकतो. त्याच पद्धतीने कार्यकर्ते अजितदादांच्याही सभेला जात आहेत, पवारसाहेबांच्याही सभेला जात आहेत. माझी विनंती आहे की खरंच कुणी किती भावनिक, शेवटच्या सभेला पण भावनिक होतील, कदाचित काही अश्रू डोळ्यात येतील काहींच्या. भावनिक होऊ नका. प्रपंचाचा प्रश्न आहे. ह्या आपल्या नीरा उजव्या डाव्या कालव्याचंही पाणी कमी झालेलं आहे, त्यालाही आपल्याला पाणी जास्त आणायचंय. आणि आम्ही विजयराव आणि प्रपंचाचा प्रश्न कसं काय या ठिकाणी हे मला काही कळालेलं नाहीये. यावर तुम्हाला जर ते कळालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. शरद पवार शेवटच्या सभेला भावनिक होतील, रडतील वगैरे असे आरोप जे आहेत ते अजित पवार या ठिकाणी करताना आपल्याला दिसत. देवेंद्रजी ह्या सगळ्यांनी जो निर्णय घेतलेला तो खूप चांगला घेतलेला आहे. गटतट विसरून फक्त घड्याळालाच कसं मतदान होईल बोलतो नाना तुझं ना ऐकायचं तर पुन्हा ऐकायचं. त्याच्यामध्ये गटतट विसरून घड्याळाला कसं मतदान होईल पहा. परभणीची जागा आली, परंतु मी तिथं राजेश विटेकर निवडून येत होता, पण सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे त्याकरता तिथं जानकरांना आपण उमेदवारी दिली आणि निवडून आणण्याच्या करता एकनाथराव शिंदे का महादेव जानकरांची शिट्टी वाजली. त्यांची खूण तिथं शिट्टी आहे, त्याच्यामुळं तिथं परभणीत शिट्टी आणि बाकीच्या भागामध्ये कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ह्या खुणा आहेत. तर समन्वय साधून तो प्रचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, कळकळीची, नम्रतेची त्या ठिकाणी विनंती आहे. आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका आणि काही झालं तरी महायुतीच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचंच बटन दाबण्याचं काम उद्याच्या 7 तारखेला आपण सगळ्यांनी करा आणि आपल्या उमेदवाराला काही लाखांनी बारामती लोकसभा मतदारसंघातनं दिल्लीला पाठवा. अजितदादा पवार तसे रोखठोक, धाडशी आणि एक मजबूत नेते आहेत महाराष्ट्राचे, यावर कुणालाही दुमत नाही आहेत. मात्र भाजप सोबत त्यांना का जावं लागलं, ते कसं काय भाजप सोबत गेले आणि किती दिवस ते भाजप सोबत राहणार आहेत आता हे भविष्यात कळेलच आपल्याला. मात्र आमच्या इकडच्या मतदारसंघामध्ये तर राष्ट्रवादीचा उमेदवार नाहीये, मात्र तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही घड्याळाला मतदान करणार आहात का, की तुम्ही पवार साहेबांच्या बाजूने आहात, ठाकरेंच्या बाजूने आहात, की अजितदादा पवार, एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या बाजूने आहात? कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. युतीच्या जास्त जागा निवडून येतील की आघाडीच्या, यावरही तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.